समृद्धी महामार्ग आणि बाजूला बघा सुंदर असे रॉक कट माउंटन्स आपल्याला दिसत आहे. बघा सुंदर पेंटिंग केलेलं आहे. आता आपली कार 100च्या स्पीडला आहे आणि शहापूर मुरबाड एक्झिट बघा दोन्ही बाजूला असे पेंटिंग आहेत. रेग्युलर इंटरव्हल वरती आपल्याला इथे फ्लायओव्हर्स दिसत आहेत. वाशाळा बोगदा असा जर आपला मुंबई गोवा महामार्ग कोकणातला जर झाला तर किती मजा येईल. इगतपुरी बोगदा, अच्छा हा इगतपुरी बोगदा आहे. फ्रेम स्ट्रक्चर जबरदस्त केलेले आहे. तुम्हाला नागपूर सरळ आणि इगतपुरी लेफ्ट. समोर आपल्याला मुंबई नाशिक हायवेचा फ्लायओव्हर दिसत आहे. मुंबई आग्रा हायवेला जॉईन झालो आहोत. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे मुंबई नाशिक हायवेवरती वाडपे या एरियामध्ये आणि मला इगतपुरीच्या जवळ जायचं आहे. तर मी आता समृद्धी महामार्गाने प्रवास करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे वाडपेमधनं आमने इंटरचेंजनी समृद्धी महामार्गाला कसे जायचे आणि नंतर मग समृद्धी महामार्गाने नंतर मग इगतपुरीचा एक्झिट कसा घ्यायचा, त्यातले मध्ये आपल्याला काय काय टनेल्स लागतात, काय काय वायाडक्ट लागतात, किती टोल नाके लागतात, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, आता आपण वाडपेमध्ये आहोत आणि आता इथून पुढे जाऊन आपल्याला समृद्धी महामार्गाला जायचे आहे. हा मुंबई नाशिक हायवे आहे, एक्सप्रेसवे. बघा सरळ नाशिक, राईटला नागपूर म्हणजे समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी. In 200 meters, turn right onto the path to Virar JNPT Expressway. आता हा आपण विरार JNPT एक्सप्रेसवे यूज करणार आहे समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी. Turn right onto the ramp to Virar JNPT Expressway, then continue on to Virar JNPT Expressway. बघा हा आता आपण आता राईट घेतोय विरार JNPT एक्सप्रेसवेला. Continue for 80 kilometers. तर मित्रांनो, ह्या समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटरची आहे. तर हा इगतपुरीपर्यंतचा अंतर, इगतपुरीपर्यंतचे अंतर 80 किलोमीटरचे आहे. तर हा समृद्धी महामार्ग 10 राज्य आणि 392 गावांमध्ये पसरलेला आहे. समृद्धी महामार्ग 6 पदरी एक्सप्रेसवे आहे आणि ह्यात 8 लेनची प्रोव्हिजन केलेली आहे, म्हणजे पुढे हा 8 पदरी होऊ शकतो. हा समृद्धी महामार्गाचे डिझाईन 150 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने केलेले आहे. या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मध्ये 65 फ्लायओव्हर्स, 33 मोठे ब्रिज, 274 छोटे ब्रिज आणि 25 इंटरचेंज आहेत आणि ह्यात अनेक टनेल्स म्हणजे बोगदे पण आहेत आणि अंडरपास पण आहेत प्राण्यांसाठी आणि हेवी ट्रॅफिकसाठी. ह्या समृद्धी महामार्गावरती आधुनिक पद्धतीने CCTV, इमर्जन्सी टेलिफोन, ITMS ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टम्स पण आहेत. ह्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईमधले अंतर जे पहिले 16 तास होते ते आता तुम्ही 8 तासामध्ये प्रवास करून पोहोचू शकता. हा समृद्धी महामार्ग ग्रीन कॉरिडॉर आहे. इथे आजूबाजूला भरपूर अशी झाडे लावण्यात आलेली आहेत. हा श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जून 2025 मध्ये पूर्ण तयार झालेला आहे.
तर मित्रांनो, ही होती श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाबद्दलची थोडक्यात माहिती. तर आता हा विरार JNPT एक्सप्रेसवे संपत आलेला आहे आणि आता आपण समृद्धी महामार्गाच्या दिशेने पोचत आहोत आणि समृद्धी महामार्गाने आता पुढे इगतपुरीपर्यंत प्रवास करणार आहोत. समोर आपल्याला समृद्धी महामार्गाचा वेलकम बोर्ड दिसत आहे. बघा, बोर्ड आपण बघितला, वेलकम टू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा. साईडला पण असे सुंदर पेंटिंग्स केलेले आहेत या रिटेनिंग वॉलवर. हे बघा, शिर्डी 180 किलोमीटर, नागपूर 724, नाशिक 119. ट्रकचा स्पीड 80, मोठ्या कारचा 100 आणि स्मॉल कारचा 120 मॅक्सिमम स्पीड आहे. शहापूर 31 किलोमीटर बोर्ड दाखवला होता. 1 किलोमीटरवरती बघा, इथे टोल बूथ आहे पुढे. बघा, हा एक वायाडक्ट आहे.
रस्त्यावरती इथे आता टोल नाका आहे. थंडीचे दिवस असल्यामुळे भरपूर असं धुकं आहे आणि आपल्याला समोर धुकामध्येच हा टोल बूथ दिसत आहे. इथे 0 दाखवले तर तुम्ही जिकडनं एक्झिट घेणार तिथे आपला टोल कापला जाईल. हे व्हेकल्स असे अचानक असे मध्ये येतात. तर इथे स्मॉल कारला मॅक्झिमम स्पीड लिमिट 120 आहे. आपण आपल्या गाडीचा स्पीड 90-100च्या वेगानेच चालवत आहोत. या इथे बघा, हे इथे पण हेडवे इन्स्ट्रक्शन नंतर मग स्पीड लिमिटचे असे बोर्ड्स आहेत. नागपूर 718 किलोमीटरचा बोर्ड होता. शहापूर 26 किलोमीटर. इथे रेग्युलर इंटरव्ह्यूवरती किलोमीटरचे बोर्ड्स आहेत. आता शहापूर 25 किलोमीटर दाखवत होता. इथे पण बघा, लेफ्ट साईडला आहे काही काम सुरू आहे.
हा बघा आता एक टनल येत आहे. हा अंबरचे टनल, अंबरचे बोगदा आहे हा बघा, सुंदर पेंटिंग केलेलं आहे. मध्ये टनेल मध्ये बघा, रेग्युलर इंटरव्हल वरती असे जायगॅन्टिक फॅन्स आहेत वरती, आणि सिलिंग लाईट्स पण आहेत. शहापूर आता 18 किलोमीटरचा आहे फक्त. आता आपली कार 100च्या स्पीडला आहे. दोन्ही बाजूला बघा सुंदर डोंगर. शहापूर आता फक्त 16 किलोमीटर आहे. तर बघा, हा समृद्धी महामार्ग असे हे डोंगर कापून बनवलेला आहे. इथे रॉक कट आपल्याला दोन्ही बाजूला या डोंगराच्या दिसत आहेत. कारचा स्पीड 110 झाला आहे. इथे बघा, हा एक आता वायाडक्ट आलेला आहे. हा वायाडक्ट जवळपास 84 मीटर ग्राउंड लेवल पासून उंच आहे. आता 120 क्रॉस झाला असल्यामुळे थोडं आपल्याला स्पीड कमी करायला लागत आहे. 120 क्रॉस होत होता, 120 टच झालेला आहे. हे बघ, 4 किलोमीटरच्या नंतर शहापूर मुरबाड एक्झिट आहे. इथे या बोर्डवरती बघा, 3 किलोमीटर नंतर शहापूर मुरबाड एक्झिट आहे. आता हा इथे अजून एक असा वायाडक्ट आलेला आहे.
आता हा 2 किलोमीटर नंतर शहापूर एक्झिट आहे. एक किलोमीटर नंतर टोल बूथ आहे आणि शहापूर मुरबाड एक्झिट नंतर मग 154 किलोमीटरवरती शिर्डी आहे. हा बघा, हा शहापूर एक्झिट गेला लेफ्ट साईडला. इथे दोन्ही बाजूला बघा हे टोल बूथ आपल्याला दिसत आहेत. इथे पण हे दोन्ही बाजूला शहापूर एंट्रीचे टोल बूथ दिसत आहेत. इगतपुरी 48 किलोमीटर. हे बघा, इगतपुरी आता 47 किलोमीटर आहे, नाशिक 90 किलोमीटर. वरून पण बघा एक फ्लायओव्हर जात आहे. तर ह्या इथे बघा, आता आपल्याला अजून एकही टोल प्लाझा दिसलेला, तर ह्या इथे आपल्याला अजून एकही फूड प्लाझा किंवा फूड कोर्ट वगैरे दिसलेले नाही, किंवा पब्लिक टॉयलेट वगैरे पण नाही आहे. तर आता आपण पुन्हा वायाडक्ट वरून जाणार आहोत. समोर तुम्हाला बघा असा फ्लायओव्हर सारखं दिसत आहे, क्लाइंब अप. इगतपुरी 44 किलोमीटर. हा बघा, हा एक आता वायाडक्ट लागलेला आहे. तर हा आहे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. या वायाडक्टचा बघा सुंदर असा हा आपल्याला व्ह्यू मिळत आहे. पुढे आपल्याला अजून एक टनेल दिसत आहे. तर मगाशी
आमने इंटरचेंज पासून आपल्याला हा दुसरा टनेल लागत आहे. सुंदर असा हा डोंगर कापून असे साईडला रॉक्स दिसत आहेत. पुढे टनेलच्या एंट्री साईडला पण रॉक्स आहेत आणि छान असं हे पेंटिंग केलेलं आहे. सारलांबे टनेल. ह्या टनेलचं नाव सरलांबे बोगदा आहे. सुंदर असं हे पक्ष्यांचं पेंटिंग केलं आहे, हिरवं. आणि बघा दोन्ही बाजूला असे पेंटिंग आहेत. वरती फॅन्स पण आहेत व्हेंटिलेशन साठी. हा टनेल ची लेंथ जास्त मोठी नसल्यामुळे बघा आपल्याला समोरून एक्झिट दिसत आहे आणि इथे इंटर क्रॉसिंग साठी सुद्धा हे राईट साईडला एक वे होता, एक रस्ता सोडला होता. म्हणजे बघा स्पीड लिमिट तुम्हाला फक्त 80च ठेवावी लागते तुमच्या कारची किंवा तुमच्या व्हेकलची. तर इगतपुरी 40 किलोमीटर आहे इथून. दोन्ही बाजूला बघा सुंदर असे रॉक कट माउंटन्स आपल्याला दिसत आहे. इथे पण वरून असा एक हा फ्लायओव्हर ब्रिज आहे. राईट साईडला बघा सुंदर असं हे पेंटिंग केलेलं आहे या रॉक कट रिटेनिंग वॉल वरती. छान माछीमारांचं पण पेंटिंग आहे. इथे बघा हे दोन फ्लायओव्हर्स. मी या समृद्धी महामार्गावरून फर्स्ट टाइम ड्राईव्ह करून जात आहे. ॲज कम्पेअर टू मुंबई अहमदाबाद हायवे, त्यानंतर मग मुंबई नाशिक हायवे आणि मुंबई गोवा हायवे, इथे गाडी चालवायला खूपच चांगलं वाटत आहे. आणि बघता बघता गाडी एकदम स्पीड पकडते. मुंबई गोवा आणि नाशिक किंवा अहमदाबाद हायवेवरती गाडीचा पिकअप एवढा चांगला मिळत नाही आपल्याला जितका इथे मिळतो. इगतपुरी आता 35 किलोमीटर उरलेले आहे. आता बघा आपल्या कारचा स्पीड 115 झालेला आहे.
हा इथे अजून एक असा वायाडक्ट लागलेला आहे. रेग्युलर इंटरव्हल वरती आपल्याला इथे फ्लायओव्हर्स दिसत आहेत. मायलेज पेट्रोलचे एव्हरेज पण या समृद्धी महामार्गावरती एकदम छान चांगले मिळत आहे आपल्याला. समोर बघा सुंदरसा हा डोंगर दिसत आहे. इगतपुरी 27 किलोमीटर आहे, नाशिक 53 आणि नागपूर 652 किलोमीटर आहे. इथे पण आता हा एक वायाडक्ट आलेला आहे. आता पुढे आपल्याला समोर एक टनेल लागत आहे. तर हा आता तिसरा टनेल आपल्याला लागला आहे. इथे बघा यू टर्न साठी पण राईटला स्पेस होती. या टनेलचे नाव नव्हते दिलेले. तर इथे लाइटिंग्स आहेत बघा सेलिंगला. तसंच इथे स्पीड लिमिट 80 आहे 2 लेन्स मध्ये, आणि राईट साईडच्या लेनला स्पीड लिमिट 100 ठेवू शकतात. हा पण एक छोट्या लेनचा टनेल होता.
इगतपुरी आता 20 किलोमीटर आहे. शिर्डी 123 किलोमीटर आणि संभाजीनगर 220 किलोमीटर आहे. हा बघा, हा पण आता एक वायाडक्ट आलेला आहे. इगतपुरी 16. आतापर्यंत आपल्याला कुठेच फूड कोर्ट किंवा पब्लिक टॉयलेट वगैरे असं काही दिसलेलं नाही. तर ह्या श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरती अजून असे फूड कोर्ट किंवा पब्लिक टॉयलेट वगैरे अजून प्रोव्हिजन झालेली नाही. तर इथे अजून एक आपल्याला छोटा टनेल लागत आहे. वाशाळा टनेल, वाशाळा बोगदा. इगतपुरी आता 12 किलोमीटर उरलेले आहे. हे बघा, नाशिक इगतपुरी सरळ आणि नंतर नागपूर 658 किलोमीटर वरती आहे. पुढे आता अजून एक टनेल येत आहे. तर मित्रांनो, असा जर आपला मुंबई गोवा महामार्ग कोकणातला जर झाला तर किती मजा येईल ड्रायव्हिंग करायला आणि आपल्या कोकणातल्या गावी आपण 5 ते 6 तासात पोहोचून जाऊ.
समोर सुंदर असा हा उंच पर्वत दिसत आहे, डोंगर दिसत आहे आणि ह्या अगोदरच्या डोंगरामधनं हा असा टनेल निघत आहे. बहुतेक हा कसारा वगैरे एरिया असावा. आता इथे बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि या इथे बोगद्याच्या आत वाहने पार्क करू नका असे काही नियम आहेत. इगतपुरी बोगदा, अच्छा हा इगतपुरी बोगदा आहे. दोन्ही बाजूला सुंदर असे पेंटिंग केलेले आहेत बघा. इथे स्पीड त्या फर्स्ट 2 लेन्स मध्ये 80 आहे आणि तिसऱ्या लेन मध्ये 100चा स्पीड आहे. तर बहुतेक हा बोगदा लांबीला जास्त असला पाहिजे असे वाटतं. इथे बघा 100 स्पीड लिमिट आहे. वरती फॅन्स पण आपल्याला दिसत आहेत एअर व्हेंटिलेशनसाठी. आणि इकडे यू टर्न नॉट अलाउड. इथे बघा राईट साईडला इमर्जन्सी हॉल्ट आहे. ठिकठिकाणी 100 स्पीड लिमिट आणि नो यू टर्न आणि एक्झिटचे पण असे हे बोर्ड्स लावलेले आहेत. इथे ब्लिंक लाईट्स पण आहेत. तर ह्या स्पीडमध्ये बघा आपली गाडी आता फक्त 70च्या स्पीडला आहे आणि इथे ह्या लेनमध्ये 80 स्पीड लिमिट आहे. इथे पण हा एक्झिटचा बोर्ड होता. सिलिंग मध्ये इथे रेग्युलेटर वरती लाईट्स आहेत. रेग्युलेटर वरती इथे स्पीड लिमिटचे बोर्ड्स आहेत. इगतपुरी एक्झिट थोड्याच वेळात. तर 3 किलोमीटर नंतर आपण समृद्धी महामार्गावरून एक्झिट घेऊन इगतपुरी मुंबई नाशिक हायवेला जाणार आहोत. तर ह्या समृद्धी महामार्गामुळे आपण कसाराचा घाट अवॉइड करू शकलो. तर इथे आता हा टनेल संपत आहे.
समोर आपल्याला टनेलचे अदर एंड दिसत आहे. हे बघा, नो ओव्हरटेकिंग, नो यू टर्न असे बोर्ड्स लावलेले आहेत. आता आपण टनेलच्या एक्झिटच्या जवळ येत आहोत. In 500 meters, use the left 2 lanes to take the exit. आता हा टनेल संपल्यानंतरच आपल्याला समृद्धी महामार्गामधनं बाहेर पडायचे Use आहे. the left 2 नाशिक lanes to take the इगतपुरी. exit. वरती बघा, फ्रेम स्ट्रक्चर जबरदस्त केलेले आहे. Continue Toll. for 1 kilometer. इथे आता लेफ्टचा हा एक्झिट बघा, समोर तुम्हाला नागपूर सरळ Use आणि the left 2 इगतपुरी lanes लेफ्ट. to take the exit. Continue for 1 kilometer. आता इथे थोड्या वेळात आपल्याला टोल नाका लागणार आहे, टोल प्लाझा. इथे बघा, समोर हा टोल प्लाझा दिसत आहे आपल्याला. तर इथे आपला हा टोल कट झालेला आहे आणि पुढे जाऊन आता आपण लेफ्टनी मुंबई नाशिक हायवे वरून जाणार आहोत. In 200 meters, at the roundabout, take the first exit. तर इथे बघा, हा इगतपुरी नाशिक वगैरेला हा रोड जाऊन मिळतो. हा कनेक्टिंग रोड आहे समृद्धी महामार्ग आणि मुंबई नाशिक हायवेचा. In 500 meters, turn right onto Agra, Mumbai Highway, Patna, Shirdi Road. आग्रा मुंबई हायवे म्हणजे मुंबई नाशिक हायवे, मुंबई आग्रा रोड. तेव्हा समोर आपल्याला मुंबई नाशिक हायवेचा फ्लायओव्हर दिसत आहे. Turn right onto Agra, Mumbai Highway, Patna, Shirdi Road. तेव्हा लेफ्टला इगतपुरी, राईटला नाशिक असा बोर्ड होता. Continue on Agra, Mumbai Highway for 21 kilometers. तर हा आता आपण मुंबई आग्रा हायवेला जॉईन झालो आहोत. मित्रांनो, हा आहे आता मुंबई नाशिक हायवे, मुंबई नाशिक एक्सप्रेसवे. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.